चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावं, काय करू नये हा सर्वात मोठा प्रश्न गर्भवती महिलांना पडत असतो. कोणती काळजी या काळात घ्यावी याविषयी विशेष माहिती चला जाणून घेऊया. भारतात चंद्रग्रहणाशी संबंधित अनेक धार्मिक आणि पारंपरिक मान्यता आहेत, विशेषतः गर्भवती महिलांसाठी. पण आपण या व्हिडिओमध्ये पारंपरिक सल्ले आणि वैज्ञानिक दृष्टिकोन दोन्ही बाजू सांगणार आहोत. चला सुरू करूया. चंद्रग्रहण हे एक नैसर्गिक घटना आहे, ज्यात पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि चंद्रावर छाया पडते. भारतात हे ग्रहण दिसणार असल्यानं सूतक काळ लागू होतो, जो ग्रहण सुरू होण्यापूर्वी 9 तासापासून सुरू होतो. पारंपरिक मान्यतेनुसार या काळात गर्भवती महिलांना विशेष काळजी घ्यावी लागते, कारण ग्रहणाच्या किरणांचा गर्भातील बाळावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो असं म्हटलं जातं. पण वैज्ञानिकदृष्ट्या याला कोणताही पुरावा नाही. चंद्रग्रहण पाहणं पूर्णपणे सुरक्षित आहे आणि ते गर्भावर किंवा आईवर कोणताही परिणाम करत नाही असंही सांगितलं जातं. शिवाय पारंपरिक मान्यता वेगळ्या आहेत. त्यानुसार काय करावं आणि काय करू नये, तर भारतीय संस्कृतीत चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांसाठी काही नियम सांगितले जातात. त्या भागातील परंपरेनुसार ते पाळलेही जातात. हे नियम मुख्यतः धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रावर आधारित असतात. तर या दिवशी काय करावं, तर सर्वप्रथम घरातच राहावं. ग्रहणाच्या वेळी घराबाहेर न जाणं, खिडक्या किंवा दरवाजे बंद ठेवणं, पडदे लावणं हे योग्य मानले जातं, जेणेकरून ग्रहणाचे किरण आत येऊ नयेत. या दिवशी विशेष मंत्र जप करावेत. चंद्रदेवाचा मंत्र जसं ओम श्राम श्रीम श्रोम सह चंद्रमसे नमः या मंत्राचा जप करावा किंवा भगवान श्रीराम किंवा कृष्णाचे मंत्र जपावे. हे मन शांत ठेवण्यास नक्कीच मदत करते. याही व्यतिरिक्त हनुमान चालीसा, गायत्री मंत्र यांचे उच्चारण करणंही शुभ मानलं जातं. या दिवशी घरातच शांत बसून ध्यान किंवा प्रार्थना करावी. हलका व्यायाम करावा, योगासनं करावीत, पण जास्त मेहनत करणं टाळावं. शिवाय ग्रहण संपल्यानंतर गंगाजल मिसळलेल्या पाण्यानं स्नान करावं. याने नकारात्मक ऊर्जा दूर होते असंही मानलं जातं. ग्रहणानंतर विशेष दान करणंही शुभ मानलं जातं. जसं या दिवशी अन्नदान करणं, कपडे दान करणं हेही फलदायी ठरू शकतं. मग आता या दिवशी काय करू नये, तर ग्रहणाच्या वेळी आणि सूतक काळात जेवण करू नये. याने बाळावर दुष्परिणाम होऊ शकतो असं म्हटलं जातं. शिवाय चाकू, कात्री, सुई किंवा इतर धारदार वस्तूंना स्पर्श करू नये. असं केल्यानं बाळाला जन्मजात दोष येऊ शकतात असेही पारंपरिक विश्वास आहेत. ग्रहणाच्या वेळी झोपणं टाळावं, कारण याने बाळाच्या विकासावर परिणाम होऊ शकतो. शिवाय थेट ग्रहणाकडे पाहू नये. हे आई आणि बाळ दोघांसाठीही हानिकारक मानले जातं. याचबरोबर या दिवशी धातूच्या वस्तू घालू नये. या नियमांचं पालन करून अनेक कुटुंबे सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करत असतात. आपापल्या प्रथा पद्धतीनुसार आपण ग्रहणाचे नियम पाळू शकता. जसं आता हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे, तर 7 सप्टेंबरच्या चंद्रग्रहणासाठी हे नियम लागू होऊ शकतात. आता वैज्ञानिक बाजू पाहिली तर डॉक्टर आणि वैज्ञानिकांच्या मते चंद्रग्रहणाचा गर्भवती महिलांवर किंवा बाळावर कोणताही शारीरिक परिणाम होत नाही. हे फक्त खगोलीय घटना आहे आणि त्यातून येणारे किरण हे हानिकारक नसतात. सूर्यग्रहणात डोळ्यांना धोका असतो, पण चंद्रग्रहणात नाही असंही सांगितले जातं. शिवाय वैज्ञानिकांच्या सल्ल्यानुसार खावं, प्यावं, आराम करावा, उपाशी राहणं किंवा पाणी न पिणं हे उलट हानिकारक ठरू शकतं, कारण गर्भवती महिलांना हायड्रेशन आणि पोषणाची गरज असते. त्याचबरोबर आपल्या डॉक्टरांशी बोलून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. कोणतीही मिथक आंधळेपणानं फॉलो करू नये. पारंपरिक मान्यतेनुसार तणाव येत असेल तर ध्यान किंवा संगीत ऐकावं. फक्त सूर्यग्रहणात थेट सूर्याकडे पाहणं डोळ्यांसाठी धोकादायक असतं, पण चंद्रग्रहणात नाही असंही सांगितलं जातं. आता आणखी गर्भवती महिलांसाठी विशेष टिप्स म्हणजे ग्रहणाच्या वेळी तुम्ही तणावमुक्त राहा. आपल्या बाळाच्या हालचालींवर लक्ष ठेवा आणि असामान्य वाटलं तर डॉक्टरांना भेटा. ग्रहणानंतरही संतुलित आहार घ्या. फळं, भाज्या आणि दूध यांचा समावेश करा. कुटुंबातील सदस्यांनी गर्भवती महिलेची काळजी घ्या आणि तिला एकटं सोडू नका. शिवाय ग्रहण हे एक सुंदर नैसर्गिक दृश्य असल्याचं सांगितलं जातं. त्याचा आनंद घ्यावा आणि सुरक्षितही राहावं. तर मंडळी, हे सगळं पारंपरिक आणि वैज्ञानिक माहितीवर आधारित आहे. तुम्ही तुमच्या विश्वासानुसार निर्णय घ्या, पण आरोग्यालाही प्राधान्य द्या. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण या संबंधित कोणतेही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील.
तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.